मित्रांनो, ही एक सत्य घटनेवर आधारित कथा आहे. प्रणाली एक अनाथ मुलगी होती. तिला आई वडील भाऊ बहीण कोणीच नव्हते. ती एका अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली. तिला शिक्षणाचे खूप वेड होते, पण ती अनाथ आश्रमामध्ये असल्यामुळे ती जास्त शिकू शकले नाही. मग एकदा असंच तिची आणि राकेशची ओळख होते. आणि राकेश हा मिडल क्लास घरातील होता. तो पण जास्त काही शिकलेला नव्हता, पण तो छोटी मोठी नोकरी करून कसं तरी घर सांभाळत होता. एकदा अशीच त्या दोघांची ओळख होते आणि ते दोघं एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण प्रणालीचे एवढे मोठे स्वप्न बघून त्याला तिचा अभिमानच वाटतो. मित्रांनो, ही एक सत्य घटनेवर आधारित कथा आहे. ही कथा एका साधारण जीवन जगत असलेल्या कुटुंबाची आहे. राकेश त्याच्या बायकोसोबत म्हणजेच प्रणालीसोबत शहरात राहत होता. दोघांचे नुकतेच लग्न झाले होते आणि त्यांचा सुखी संसार होता. परंतु प्रणालीचे एक स्वप्न होते, ते म्हणजे तिला शिक्षण घेऊन सरकारी अधिकारी व्हायचे होते. मग ती कोणत्याही सरकारी पोस्टवर असली तरी चालेल किंवा कोणती चांगली सरकारी नोकरी मिळाली तरी चालेल, ज्यामुळे आमची घरची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. प्रणालीच्या मनात सतत हाच विचार चालू असायचा. पण राकेश एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता आणि त्याला तिथे 20,000 रुपये इतका पगार मिळत होता. एवढ्याशा पगारामध्ये घर चालवणे खूपच अवघड झाले होते. एके दिवशी प्रणाली राकेशला सांगते की हे बघा, माझे स्वप्न आहे की मी माझी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून पुढे चालू ठेवावा, ज्यामुळे चांगले शिक्षण घेतल्यानंतर मला नक्कीच एखादी सरकारी नोकरी किंवा कोणतेही एखादं सरकारी पद नक्की मिळेल. राकेशची पत्नी प्रणालीचे त्याच्यावर खूप प्रेम होते. राकेश देखील तिच्या कोणत्याही गोष्टी टाळत नव्हता. राकेश तिला म्हणतो की ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. जर तुला अभ्यास करायचा असेल तर तुझा अभ्यास तू पुन्हा चालू करू शकतेस. मला 20,000 रुपये इतका पगार मिळतो. आपला सर्व खर्च भागून महिन्याच्या शेवटी जी काही शिल्लक राहील त्यातून तुझ्या शिक्षणाचा खर्च करता येईल. तू तुझा अभ्यास सुरू ठेव. राकेशने आपल्या पत्नीला पुढे शिकवले आणि काही काळानंतर पोलीस विभागातील भरतीच्या जागा निघाल्या. तेव्हा प्रणालीने ही बरीच तयारी केली होती. त्यामुळे ती देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरते आणि मग पेपर दिल्यानंतर देवाच्या कृपेने तिची निवड ही होती. तिची मेहनत आणि तिची जिद्द यामुळे तिला अखेर त्याचे फळ मिळते. तिला सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्त केले जाते. आता राकेश आणि प्रणाली दोघेही खूप खुश होते. प्रणाली महिला इन्स्पेक्टर झाली होती, त्यामुळे तिच्या आनंदाला सीमा नव्हती. राकेश आणि प्रणाली दोघेही त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना या आनंदाची बातमी देतात. आता जेव्हाही त्यांचा कोणी नातेवाईक त्यांच्या घरी यायचे तेव्हा तो प्रणालीचे खूप अभिनंदन करायचा. अभिनंदन, तुम्ही इन्स्पेक्टर झाला आहात. सर्व स्नेही लोक आल्यावर प्रणालीचे अभिनंदन करतात आणि म्हणतात, अभिनंदन, तुला सरकारी नोकरी मिळाली आहे. जेव्हा राकेशचे मित्र, नातेवाईक, अगदी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारीही प्रणालीला त्यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी येतात, तेव्हा ते राकेशलाच विचारतात की मॅडम कुठे आहेत. आणि राकेश त्यांना सांगतो की मॅडम त्यांच्या खोलीत आहेत. तेव्हा ती बाहेर गॅलरीत बसली होती. तेव्हा सगळेच लोक थेट प्रणालीकडे जायचे आणि तिला अभिवादन करायचे. पण राकेश या सर्व गोष्टीमुळे कुठेतरी नाराज होता. तो विचार करायचा की जोही व्यक्ती त्यांच्या घरी येतो थेट माझ्या पत्नीकडे जातो आणि तिलाच भेटतो, तिचेच अभिनंदन करतो, तिचेच कौतुक करतात, गुणगान गातात. माझ्याबद्दल तो कोणीही मला काही बोलत नाही, मला कोणीही मान देत नाही. मला या घरात थोडाही आदर किंवा व्हॅल्यू राहिली नाही. याचा अर्थ माझ्या पत्नीसमोर माझे अस्तित्व काहीही नाही. मी दिवस रात्र मेहनत केली, एक पैसा वाचवून सगळा पैसा खर्च केला. मी तिला शिक्षण दिले, तेव्हा जाऊन कुठे तिने हे पद मिळवले. पण माझ्याबद्दल बोलायलाही कोणी तयार नाही. माझी कोणालाच व्हॅल्यू समजत नाही. अशा गोष्टी राकेशच्या डोक्यात आणि मनात चालू होत्या. शेवटी त्याने ठरवले की त्याला अशा बायकोसोबत राहायला आवडणार नाही, जिच्यासमोर त्याला आदर किंवा मान सन्मान दिला जात नाही. राकेशने आपला ठाम निर्णय घेतला की आपल्याला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे आणि तो आपल्या पत्नीवर अनेक खरे खोटे आरोप करून घटस्फोट घेण्याचा आग्रह धरतो.
पण प्रणालीला त्याची अशी विचित्र वागणूक काही समजत नाही आणि ती राकेशला म्हणाली की अहो तुम्ही काय बोलत आहात? अहो आपण दोघे किती प्रेमाने राहत होतो आणि आज हे यशही फक्त तुमच्यामुळेच मिळाले आहे. तुमच्यामुळेच मी आज सब इन्स्पेक्टर झाले आहे. तुम्हीच रात्रंदिवस मेहनत करून मला शिकवले आणि आता मला जेव्हा यश मिळाले आहे तर तुम्ही मला सोडून जाण्याचा गोष्टी करत आहात. मला घटस्फोट देण्याच्या गोष्टी करत आहात. राकेश, मी तुमच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. तुम्ही माझ्याशिवाय राहू शकता का? प्रणाली तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून विनवणी करत होती की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे. मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक घटना पाहिल्या असतील, असे व्हिडिओ पाहिले असतील की पत्नीला जेव्हा तिचा नवरा शिकवतो, तिला मोठं करतो आणि जेव्हा पत्नी सरकारी पदावर नियुक्त होते किंवा एखादी शिक्षिका किंवा IPS ऑफिसर होते तेव्हा ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते आणि त्याच्याकडून घटस्फोट घेण्याचा विचार तिच्या मनात येतो. कारण तिला वाटते की मी एक सरकारी अधिकारी आहे आणि माझा नवरा एक छोटासा मजूर आहे. पोट भरण्यासाठी छोटी मोठी नोकरी करतो. याच्यासोबत राहिल्याने तर माझी इज्जत कमी होईल. पण प्रणालीच्या मनात असा कोणताही विचार येत नाही. ती सरकारी अधिकारी झाल्यानंतरही ती तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून प्रार्थना करते की मला सोडू नका, मला तुमच्या आयुष्यातून काढू नका, कारण तुमच्याशिवाय माझे जग अपूर्ण आहे. पण राकेशच्या डोक्यात फक्त तेच विचार सुरू असतात. म्हणून तो प्रणालीची कोणतीही गोष्ट ऐकत नाही आणि तो तिला सोडून निघून जातो. आता प्रणालीला तिचा नवरा सोडून गेल्याचे खूप मोठा धक्का बसतो आणि राकेशही शहर सोडून दुसऱ्या शहरात एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करू लागतो. आता प्रणाली स्वतःला या धक्क्यातून कशीबशी सावरते आणि प्रणाली खूप धाडसी विचार करते की काही हरकत नाही, माझे पती माझ्यासोबत नसतील तर काय झाले, ही नोकरी तर माझ्याजवळ आहे जी मला माझ्या पतीमुळेच मिळाली आहे आणि मी सदैव या नोकरीला खूप प्रामाणिकपणे करेल. मी सदैव माझे कर्तव्य पार पाडेल आणि माझ्या कामात कधी काही अडचण येऊ देणार नाही. आणि मग प्रणाली प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करू लागते. 5 वर्षानंतर प्रणालीची बदली होते आणि योगायोगाने तिची त्या शहरात बदली होते ज्या शहरात राकेश नोकरीसाठी आला होता. तर मित्रांनो, कथा अशी आहे की एके दिवशी प्रणाली एका केसच्या संदर्भात तिच्या हवालदार ड्रायव्हरसोबत गाडीमध्ये बसून केसची पडताळणी करण्यासाठी जात होती. दुपारची वेळ होती, त्यामुळे तिला भूक लागली होती. त्यामुळे ती तिच्या कॉन्स्टेबल ड्रायव्हरला सांगते की इकडे कुठे जेवण्यासाठी हॉटेल असेल तर गाडी थांबवा, मला खूप भूक लागली आहे, आधी जेवून घेऊ आणि मग केसच्या संदर्भात तपास करण्यासाठी पुढे जाऊ. कारण तपास करण्यात तिथे किती वेळ जाईल सांगता येत नाही. मग ड्रायव्हर थोडे पुढे जाऊन एका हॉटेलसमोर गाडी थांबवतो. प्रणाली हॉटेलच्या आतमध्ये जाते. तिथे ती एका व्यक्तीला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून तिचा नवरा राकेशच असतो, ज्याच्यासोबत तिचा 5 वर्षापूर्वीचा घटस्फोट झालेला होता. तिचा नवरा राकेश त्याचं हॉटेलमध्ये खरकटी भांडी साफ करत होता आणि भांडी धुवत होता. त्याच्या पत्नीला अशा स्थितीत पाहून प्रणालीला खूप मोठा धक्काच बसतो. तिचे पूर्ण अंग थरथर कापायला लागते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आता जेव्हा राकेशने आपल्या बायकोला समोर उभी असलेले पाहिले तेव्हा तो शर्मेने खाली मान घालून तिथेच बाजूला एका कोपऱ्यात बसून राहतो. पण त्याची तिच्यासमोर जाऊन उभी राहण्याची हिंमतही होत नाही. तेव्हा प्रणाली स्वतःच त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्याजवळ बसून रडत म्हणाली त्याला विचारते की जेव्हा तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेतला होता तेव्हा तुम्ही एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी करत होतात आणि महिन्याला 20,000 रुपयेही कमवत होतात आणि आता तुम्ही एकटेच आहात की दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले आहे. त्यावर राकेश म्हणतो की मी दुसरे लग्न केले नाही. प्रणालीने विचारले की मग तुमच्यापुढे अशी कोणती मजबुरी आली होती, अशी कोणती समस्या निर्माण झाली होती की या हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचे काम तुम्हाला करावे लागत आहे. मला सांगा नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे तुम्हाला. पत्नीचे बोलणे ऐकून राकेशचे डोळे भरून आले आणि तोही रडायला लागला आणि सांगू लागला की मी ज्या कंपनीमध्ये आधी जॉब करत होतो ते शहरच मी सोडले होते कारण त्या शहरात मला तुझी सतत आठवण येत होती. तुझ्यासोबत त्या शहरात मी खूप चांगले क्षण घालवले होते ते मला सतत आठवत होते. त्यामुळे मला तिथे राहता आले नाही म्हणून मी शहर बदलण्याचा निर्णय घेतला आणि इथे राहायला आलो. इथेही एका कंपनीत मला नोकरी मिळाली होती. परंतु एक दिवस अचानक माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला डोक्याला खूप जोरदार मार लागला होता.
त्यामुळे मी कंपनीत काही दिवसांसाठी रजा घेतली आणि मी पुन्हा काही दिवसांनी कंपनीत नोकरीसाठी गेलो. तेव्हा त्या मालकाने मला कामावर ठेवले नाही. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो आणि माझ्या रूमवर परत आलो. मी काही दिवस रूमवर रिकामाच बसून होतो. त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे कमवले होते ते सर्व पैसे माझ्या औषधांवर खर्च झाले होते. त्यानंतर मी नोकरीसाठी सर्वत्र वणवण भटकू लागलो, परंतु कुठेही नोकरी मिळाली नाही. एक पैशासाठी मी तळमळत होतो. पोटभर जेवणासाठी जवळ पैसे नव्हते, परंतु जिवंत राहण्यासाठी आणि पोटभर जेवण मिळवण्यासाठी मी मिळेल ते काम करण्याचे ठरवले. आणि हाच विचार करत मला एका हॉटेलचा पत्ता मिळाला आणि मग मी या हॉटेलमध्ये आलो. इथे आल्यावर मी मॅनेजरशी बोललो, तर त्यांनी मला सांगितले की इथे सर्व कामांसाठी मुले आधीच भरलेली आहेत. आता तरी माझ्याकडे असे कोणतेही काम नाही जे तुम्ही करू शकता. होय, पण एक काम आहे, जर तुम्हाला करायचे असेल तर. इथे खरकटी भांडी साफ करणारा कोणीही नाही. जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर मी आता तुम्हाला इथे नोकरी देऊ शकतो. त्यानंतर मी विचार केला की आता काहीच नाही तर भांडी साफ करूया. आणि तेव्हापासून मी भांडी साफ करून माझ्या आयुष्यात जगत आहे. आणि हे बोलून तो ढसाढसा रडू लागला. त्यावर प्रणाली त्याला बोलते की मी तुम्हाला किती समजावले होते की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका, पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि आता घटस्फोट द्यायला तयार झालात. पण मी सरकारी अधिकारी होण्याच्या आधी तुम्ही माझ्यावर तितकेच प्रेम करत होते जितके सरकारी अधिकारी झाल्यानंतरही करत होते. तुमच्यापासून वेगळे झाल्यानंतर बरेच दिवस मी त्या धक्क्यातून बाहेर आले नाही, पण तुम्ही एकदाही माझ्याकडे फिरकले सुद्धा नाहीत. माझी साधी चौकशी केली नाही ना माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही. बरं, जे झालं ते झालं. आता या गोष्टी आठवून काही उपयोग नाही. पण मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही, तुम्ही माझ्याकडून घटस्फोट का घेतला होता? काय चूक होती माझी ज्याची तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली आहे? त्यावर राकेश सांगतो की जेव्हा तू सब इन्स्पेक्टर झालीस तेव्हा जो कोणी तुला घरी भेटायला यायचा, तुझे अभिनंदन करायला यायचा, तेव्हा ती लोक फक्त तुझेच कौतुक करायचे, फक्त तुलाच मानसन्मान द्यायचे, तुझेच अभिनंदन, तुझेच कौतुक करायचे. पण मला काहीच कळत नव्हते. हे सर्व पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली. राकेशच्या तोंडून हे सर्व ऐकून प्रणाली म्हणाली की तुम्ही खूप मोठी चूक केलीत. हा तुमचा खूप मोठा गैरसमज होता. जर तुम्हाला वाटत होतं की याने तुमचा आदर कमी होत आहे असे जर तुम्ही मला एकदा सांगितले असते तर मी तुमच्यासाठी ही नोकरी सोडली असती, पण मी तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊन दिलं नसते. मी आजही तुमच्यावर तितकेच प्रेम करते जितके मी आधी तुमच्यावर प्रेम करत होते. प्रणाली म्हणाली, राकेश, आधी तुम्ही हे भांडी धुण्याचे काम लगेच बंद करा आणि तुमची परवानगी असेल तर मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत राहू इच्छिते. मला आपलेसे करून घ्या राकेश, मला तुमच्यापासून दूर लोटू नका. असे म्हणत ती त्याला मिठी मारून रडू लागते. मग राकेश त्याच्या बायकोला म्हणतो की आता तू माझ्यासोबत कशी राहू शकते, कारण मी आता तुझ्या लायक राहिलो नाही. त्यावर प्रणाली म्हणते की तुम्ही माझ्या लायक कालही होते आणि आजही आहात. फक्त तुमच्या गैरसमजामुळे आणि चुकीच्या विचारसरणीमुळे आपण वेगळे झालो होतो. असं म्हणतात की क्षुल्लक गैरसमजामुळे कोणत्याही व्यक्तीचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त होऊ शकतो आणि असेच काहीसे आपल्या दोघांच्या बाबतीत घडले. तुमच्या मनात जो तुम्ही गैरसमज करून ठेवला होता की तुमचा आदर केला जात नाही, तुमची काहीच इज्जत राहिली नाही, याच कारणामुळे तुम्ही मला घटस्फोट दिला होता. पण असे काहीच नाही. फक्त एवढेच होतं की मी डायरेक्ट सब इन्स्पेक्टर झाल्यामुळे सगळ्यांना माझा खूप अभिमान वाटत होता आणि याचमुळे सगळेजण माझे अभिनंदन करण्यासाठी घरी येत होते. अहो, बायको मोठ्या पदावर पोहोचली तर नवऱ्याला आपोआपच अभिमान वाटायला लागतो की बघा माझी बायको किती मोठ्या पदावर पोहोचली आहे ते. पण तुमच्यामध्ये एवढा गैरसमज आला कुठून आणि कसा? पण आता जुन्या सगळ्या गोष्टी विसरून मला पुन्हा तुमच्यासोबत राहायचे आहे. आपला सुखी संसार पुन्हा करायचा आहे. पण राकेशला अजूनही त्याच्या कृत्याची खूप लाज वाटत होती. तरीही प्रणाली त्याच्याशी खूप प्रेमाने वागते आणि त्याला आपल्या गाडीत बसून तिच्या घरी घेऊन जाते. दोघं पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा प्रणाली तिच्या नवऱ्यासोबत आनंदाने राहू लागते. दोघेही आता खूप गुण्यागोविंदाने संसार करू लागले. राकेशही आता पुन्हा नोकरी करू लागला आणि प्रणालीलाही सरकारी नोकरीमध्ये अतिशय चांगले मार्गदर्शन करू लागला. तर मित्रांनो, प्रणालीने राकेशसोबत जे केले ते अतिशय योग्य केले होते. एखाद्या चांगल्या घरातील आणि संस्कारी मुलगीच असं काहीतरी करू शकते.
तर मित्रांनो, नेहमी बायकोच्या आनंदात आनंद मानायला शिका आणि बायको आपल्या पुढे गेली म्हणून कधीही लाज वाटून न देता कायम तिला साथ देत राहा आणि प्रत्येक गोष्टीत तिला सपोर्ट करत राहा. ती आपल्यापेक्षा पुढच्या पदावर जाणारं याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा तिला कायम सपोर्ट करत राहा आणि मार्गदर्शन करा. आणि मित्रांनो, ह्यालाच तर म्हणतात खरं प्रेम ना. नवरा कितीही चुकला तरी बायकोने त्याला माफ केलं. तुम्हाला जर राकेश आणि प्रणालीचा डिसिजन कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.